हिरव्या मिरचीचं लोणचं करू, चटपटीत चवीला खूप छान लागतं। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। हिरव्या मिरचीचं लोणचं चटपटीत चवदार, जेवण खूप चांगलं जातं, एक तोंडी लावणं म्हणून छान आहे। पाव किलो या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लिंबू घेतलेत, मिरच्या खूप तिखट नाही आहेत, स्वच्छ धुवून पुसून त्या मी कापून घेते। त्यासाठी हा मसाला तयार करते पहा। तर हा समोर ठेवलेला चमचा आहे, त्या चमच्याने 2 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून बडीशोप, 1 टेबलस्पून मोहरी आणि 1 टेबलस्पून जिरं घेतले। सर्व एकत्रच मी तव्यावरती भाजून घेत आहे। अगदी 1-1.5 मिनिटच ते भाजून घ्यायचं आहे, आपल्याला जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवट अशी त्याची चव येते। आणि त्यातला जो ओलसरपणा आहे तो कमी होईपर्यंतच तेल गरम करून घेत आहे। त्यासाठी पाव चमचा मेथीदाणे गरम करून घेत आहे, पाहते तेलात घातलेले आहेत। आणि हे तेल गरम करून गार करल्यानंतर लोणच्यात घालायचं आहे। लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हिंग, हळद आणि या वाटीच्या प्रमाणाने तेल हे 1 वाटी गरम करून घेतलेलं आहे। मिक्सरमधून मसाला फिरवून घेतलेला आहे। तर मिरच्या ह्या कापून घेतलेल्या आहेत पहा। आणि आता एका बाउलमध्ये कापून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सर्व मसाले त्यामध्ये घालून लोणचं हे तयार होणार आहे। सुरुवातीला मी लिंबाचा रस त्यात घातलेला आहे, तर लिंबाचा रस 4-5 लिंबाचा रस घातला तरी हरकत नाही, रसरशीत लोणचं तयार होतं। 1 चमचा हळद घातली, पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि मिक्सरमधून ते फिरवून घेतले जाडसर मसाला तो घातलेला आहे, आपण सुरुवातीला भाजून घेतला होता। 20 ग्रॅम मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेल आणि मीठ याचं प्रमाण चांगलं असलं की लोणचंसुद्धा खूप छान टिकतं। तर हे तेल जे आहे 125 ग्रॅम तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि गार केल्यानंतर त्यात घातलेलं आहे। सर्व पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आणि हे लोणचं मुरण्यासाठी 1-2 दिवस लागतात, उन्हात ठेवलं तरी हरकत नाही, काचेच्या बरणीत ठेवावं म्हणजे छान राहतं, टिकतं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा आणि चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक यू।